मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यातील आस्थापनांमध्ये, बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हायलाच हवा अशी मनसेची आग्रही भूमिका आहे। मनसे पदाधिकारी साकीनाकामधील येस बँकमध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि एकंदरीतच मनसेने मराठी भाषेच्या वापराच्या बद्दल अत्यंत आग्रहाची आणि आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। मनसेच्या कार्यकर्त्यांपाठोपाठ पोलीसही इथे दाखल झालेत। कार्यालयाला निवेदन देऊन टाका। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत। वेदांत, मनसेच्या कार्यकर्त्यांची काय मागणी आहे, नक्की काय संभाषण चाललंय त्यांचं पदाधिकाऱ्यांसोबत? वेदांशी आपला संपर्क त्या ठिकाणचे मॅनेजर असतील त्यांना सांगितलं जातं काय म्हणतोय, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा। आम्ही तुम्हाला आज गुलाबाचा फुल देतो, आज कुठलेही काचं बिचं आम्ही फोडत नाही। आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा। आज आम्ही कायद्याचं पालन करतोय। जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही। हे घ्या, हे सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा, म्हणून तुम्हाला माहित पडत राहील हे मनसे जे लिहिलेलं आहे। मग तुम्हाला डोक्यात फिरत राहा, बाबा आपल्याला मराठी करायचं आहे, आपल्याला मराठी करायचं आहे। अहो तरी पण आम्हाला तुम्हाला बोलावं लागतोय ना। महेंद्रजी, तुम्ही ठिकठिकाणी जाताय, आता येस बँकमध्ये आला आहात, काय मागणी काय आहे? आणि प्रत्येक ठिकाणी सांगताय की मराठीचा वापर झाला पाहिजे, तुम्ही फुलं समोर आहे ना, समोर सगळ्यांना दिसेल। काय तुमचं म्हणणं काय आहे? कारण मराठीचा वापर करायचं तुमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपली ही बँक महाराष्ट्रामध्ये आहे तर कुठंतरी मराठी भाषेला प्राधान्य पहिलं दिलं पाहिजे। तुम्ही हिंदीला देताय, तुम्ही इंग्रजीला देताय, ठीक आहे, तर मराठी भाषेला आता स्लिप बुक आहे, तुम्ही बघू शकताय की ह्याच्यामध्ये कुठं पण मराठीमध्ये लिहिलेला नाहीये। का मराठी लिहिलं नाही? तर साहेब म्हणतात की ऑप्शन पाहिजे तर आम्ही मराठी झेरॉक्स काढून देतो। म्हणजे हे मराठी भाषा ऑप्शन आहे का? मराठी भाषा ऑप्शन नाही, मराठी भाषा प्रथम आहे। तुम्हाला पहिली मराठी भाषेचा मान ठेवावा लागेल। तुम्ही वीट घेऊन येताय, फुलं घेऊन येताय, काय सांगताय त्यांना? कसं आहे बघा, पहिल्यांदा आपण त्यांना एक वॉर्निंग दिलं पाहिजे। हे बँक आहे, इथं लोक येतात, एक मोठा कारभार या बँकेतनं चालतो, म्हणून आपण एक मान सन्मान त्यांना पुष्पगुच्छ म्हणून दिलेला आहे की साहेब आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ देतोय, उद्या जर काही दिवसामध्ये जर आणि मी हे फक्त येस बँकला सांगत नाही, मी सगळ्या बँकेना तुमच्या माध्यमातून सांगतोय की मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, आमच्यावर केसेस होणार। काही अल्टिमेटम काही वेळ दिलाय का तुम्ही? काही वेळ दिलाय वेळेमध्ये झालं पाहिजे मराठी रिसिप्ट? वेळ म्हणजे कसं आहे, हे प्रोसेस मला माहिती आहे की खूप मोठा आहे, यांना वरती काढावा लागतो, मराठी भाषेसाठी यांना वरती काढावा लागतो। मग वरतीवाले वरती काढवतायत की आम्ही मराठी करू की नाही करू। हे आपलं दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपलं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की यांना वरपर्यंत कळवावं लागेल, परंतु यांना यांची सीमा मर्यादा माहीत असलं पाहिजे। हे म्हणणार आम्हाला 6 महिने लागणार, 1 वर्ष लागणार, तुम्ही वेळ देताय, आम्ही एक 5 ते 10 दिवसाचा तुम्हाला वेळ देतोय। त्यामध्ये तुमचे जे झेरॉक्स, जे कागदपत्र तुमची असतील, ह्यानंतर इथं मराठी दिसलं पाहिजे। इथं जे बोर्ड आहेत तुम्ही बघू शकताय, इथं बोर्डामध्ये 1-2 असे मराठी दाखवण्यासाठी की हा आमच्याकडे मराठी आहे, ते मराठी चालणार नाही, मराठी मोठ्या शब्दात अक्षरात पाहिजे। त्यामुळे आपण पूर्वी बघतोय वेगवेगळ्या बँकांमध्ये हे सगळे मनसे पदाधिकारी जात आहेत, राज ठाकरे यांनी जे सूचना आदेश दिले त्यानंतर अशा प्रकारे हे मनसैनिक वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि साकीनाक्यातल्या या बँकेमध्ये जाऊन जिथे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर आहे त्या ठिकाणी आता मराठी भाषेचा पर्याय सुद्धा दिला जावा। मराठी भाषेत सूचना असतील किंवा मराठी भाषेत स्लिप्स असतील त्या भरताना कुठेही मराठी माणसाला अडचण येऊ नये। खरे वेदांत, त्यामुळे आता फक्त मराठी भाषेमध्ये बोलण्याबाबतच नाही तर मराठी भाषेमध्येच सगळ्या सूचना कागदावरती असाव्यात आणि बोर्डांवरती असाव्यात, याबद्दल सुद्धा मनसे आक्रमक होताना दिसतेय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। बोलूयात पुढच्या बातमीकडे। बहुचर्चित आणि